माझं नाव अभिजित बिजलवर आहे. मी ॲक्वायरा ग्राउंड वॉटर कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडनं काम करतो आहे. ही जी आहे ही रेझिस्टिव्ह मशीन आहे. या रेझिस्टिव्ह मशीनच्या माध्यमातून आपण फॉर्मेशनचे वेगवेगळे लेअर आयडेंटिफाय करतो. त्याच्यामध्ये ग्राउंड वॉटर पोटेन्शियल झोन्स आयडेंटिफाय करतो, फ्रॅक्चर झोन आयडेंटिफाय करतो, कुठे फॉल्ट असेल तर फॉल्ट झोन आयडेंटिफाय करतो, जेणेकरून हायड्रोलॉजिकल सर्वे करायला आपल्याला मदत होते. याच्यात ही जी मशीन आहे याच्यामध्ये आपण 1-1 मीटरवर पोटेन्शियल इलेक्ट्रोड गाडतो आणि 5-5 मीटरवर करंट इलेक्ट्रोड गाडतो आणि पुढे ते शिफ्ट करत जातो. 5 मीटरचे मग 6 मीटर 7 मीटर करंट इलेक्ट्रोड पोटेन्शियल इलेक्ट्रोड स्टँडर्ड राहतात. मग आपल्याला जे रिडिंग येतं ते मिली ओम्समध्ये इथे रिडिंग येतो आणि त्याचं रिडिंग आम्ही सॉफ्टवेअर आहे आमचं IP विन सॉफ्टवेअर आहे. त्या IP विन सॉफ्टवेअरमध्ये सगळा डेटा टाकतो आणि त्याच्यानंतर आम्हाला 2D किंवा 3D मॉडेलिंगचं पुरं स्ट्रक्चर कळतं की इथे फॉर्मेशन कसं आहे, लूज आहे, हार्ड आहे, फ्रॅक्चर झोन आहे, जॉईंट्स आहेत, हे सगळं आपल्याला कळतं. आणि जेणेकरून आपण जो प्रोजेक्ट आहे आपला टनेलचा त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट काय हा आयडेंटिफाय करू शकतो की हायड्रोलॉजिकल इम्पॅक्ट काय होईल. त्याच्यामध्ये आम्ही ड्रेनेज पॅटर्नचा अभ्यास करणार, कंट्रोलचा अभ्यास करणार, त्याच्यानंतर जिओमॉर्फॉलॉजिकल चा अभ्यास करणार. हा सगळा रिपोर्ट एकंदरीत करून त्याचा या टनेलवर होणारा इम्पॅक्ट काय राहील, या इथले जे ड्रेनेज सिस्टीम आहे याचा काय इम्पॅक्ट राहील आणि येणाऱ्या म्हणजे जे 10 वर्षाचा रेनफॉल डेटा आहे तो सुद्धा कलेक्ट करणं आमचं चालू आहे. त्या 10 वर्षाचा रेनफॉल डेटा घेऊन आम्ही सगळं ॲनालिसिस करून एक इम्पॅक्ट रिपोर्ट बनवायचा प्रयत्न करणार आहे. सर हा सर 10 मीटर टाकलं का तुम्ही? 10 मीटर ठीक आहे. 2 मिनिटं. साहेबांची घ्या की तिकडे जाणार. सातवर तो आहे ना आपला.